जय भीम, जय शिवराय. सुनील छेत्री यांच्याबद्दल आपल्याला कधी कळालं? जेव्हा मेस्सी भारतात आले. 150 करोडचा खर्च झाला आणि असे 20 मेस्सी आम्ही भारताला देऊ शकतो खेळाडूच्या रूपामध्ये, जर एवढा खर्च आपल्या खेळाडूंवरती केला तर. हे कधी कळालं आपल्याला? जेव्हा मेस्सी भारतात आल्यानंतर 70 फुटांचा पुतळा उभारण्यात आला त्यांचा. आणि असा आमच्या खेळाडूंचाही पुतळा पाहिजे किंवा इतका रिस्पेक्ट आमच्या खेळाडूंना पण पाहिजे. हे कधी कळालं आपल्याला? जेव्हा मेस्सी भारतात आले. जेव्हा सुनील छेत्री ग्राउंडवरती गेले ना, स्टेजवरती मेस्सी होते आणि खाली सुनील छेत्री होते. त्यांनी मेस्सीचं टी-शर्ट घातलेलं होतं आणि मागून एकच आक्रोश होता, सुनील छेत्री. आणि त्यांनी जे रिस्पेक्टफुली मागे बघितलं ना, ते खूप छान होतं. आणि मुंबईच्या पब्लिकनी पण त्यांना खूप छान रिस्पॉन्स दिला आणि यांनी पण त्यांना तेवढाच रिस्पेक्टफुली रिस्पॉन्स दिला. झालं, मेस्सी भारतात आले आणि आपल्याला सुनील छेत्री यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळाल्या. म्हणजे त्यांना वेळेवरती पेमेंट नव्हता, व्यवस्थित ग्राउंड नव्हतं, तरीसुद्धा 20 वर्ष त्यांनी आपल्याला खेळाडूच्या रूपामध्ये आपल्या भारत देशाला दिले. थँक्यू मेस्सी. पण हीच इज्जत आणि ही रिस्पेक्ट त्यांना आहे ना, जेव्हा ते खेळत होते, आज ते रिटायर झालेत, खेळत होते त्यावेळेस भेटली पाहिजे होती. आपणही कुठंतरी कमी पडतोच, नागरिक म्हणून कमी पडतोच आपणही. मला काय म्हणायचं आहे, हा माझा भारत देश आहे. इथं ना मेल्याशिवाय फेमस होत नाही.